नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका ऐतिहासिक क्षणाचा भाग बनत आहोत. महिला व बाल विकास विभागात तब्बल 8,669 जागांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे आणि ही भरती तब्बल 23 वर्षानंतर होत आहे. तर या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महिला व बाल विकास विभागाची भूमिका, समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करण्यासाठीची जबाबदारी. तर या विभागामध्ये मोठी भरती जाहीर झालेली आहे. भरतीची पार्श्वभूमी आणि तिचा सामाजिक परिणाम, अधिकृत जाहिरात कधी अपेक्षित आहे, पात्रता आणि निकष इत्यादीबद्दलची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. WCD महाराष्ट्राकडून तब्बल 23 वर्षानंतर मोठी भरती जाहीर झालेली आहे. यामध्ये एकूण 8,669 पदे भरण्यात येणार असून अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पर्यवेक्षक गट क यासारख्या पदांचा समावेश आहे. ही भरती महाराष्ट्रातील बेरोजगारांसाठी मोठी संधी ठरणार आहे. भरतीची मुख्य माहिती. एकूण पदे आहेत 8,669. विभाग आहे महिला आणि बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य. यामध्ये पदांचा प्रकार असणार आहे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मुख्य सेविका, पर्यवेक्षक गट क. जाहिरातीची तारीख ही मार्च 26 असायला पाहिजे होती, परंतु त्याची मुख्य घोषणा आता झालेली असल्यामुळे एप्रिलमध्ये या जाहिरात येण्याची जास्त शक्यता आहे. भरती प्रक्रिया ऑफलाईन अर्जाद्वारे करणार असून त्याची वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in. तर या संकेतस्थळावरती तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची माहिती मिळणार आहे आणि अर्ज हा आपल्या जिल्हा कार्यालयामध्ये सादर करायचा आहे. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा असणार आहे. पदानुसार वेगवेगळ्या स्वरूपात या परीक्षा होणार आहेत. त्यानंतर कागदपत्र पडताळणी किंवा दस्तऐवज पडताळणी होणार आहे. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र, अनुभवाचं प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची पडताळणी होणार आहे आणि लेखी परीक्षेतील मार्क आणि कागदपत्रांची पडताळणीचे मार्क यावरून अंतिम मेरिट लिस्ट तयार होणार आणि त्यानुसारच आरक्षणानुसार आपल्याला निवड दिली जाणार आहे. यासाठीची पात्रता काय आहे तर सेविका मदतनीस पदांसाठी किमान 10 वर्ष 10वी उत्तीर्ण गरजेचे आहे. म्हणजे मदतनीस पद आणि सेविका, अंगणवाडी सेविका या पदासाठी कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पर्यवेक्षक पदासाठी पदवीधर असणं आवश्यक आहे आणि यासाठीची वयोमर्यादा आहे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष. आरक्षित प्रवर्गासाठी विशेष सवलत असणार आहे. म्हणजेच SC, ST, OBC महिला या आरक्षित वर्गांसाठी त्या पदा आरक्षणानुसार 2 वर्ष, 5 वर्ष वयोमर्यादेमध्ये शिथिलता मिळणार आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. अर्ज प्रक्रिया. अर्ज सादर करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामध्ये तुमचा अर्ज सादर करावयाचा आहे. अर्जाचे शुल्क किंवा अर्जाची फी ही त्या पदानुसार वेगवेगळी असणार आहे आणि यासाठी महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे शैक्षणिक प्रमाणपत्र, जसं की 10वीचे मार्कलिस्ट प्रमाणपत्र, 12वीचे मार्कलिस्ट प्रमाणपत्र, तुम्ही पदवीधर असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल म्हणजे पदव्युत्तर पदवी झालेली असेल तर त्याचीही मार्कलिस्ट आणि प्रमाणपत्र आवश्यक आहे. जातीनुसार किंवा जातीची माहिती मिळण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो आणि त्याचबरोबर तुमचं नॉन क्रिमेलियर, उन्नत प्रगत गटात मोडता किंवा नाही यासाठीचं नॉन क्रिमेलियर देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबद्दलचं डोमासाईल सर्टिफिकेट, एज नॅशनॅलिटी डोमासाईल हे सर्टिफिकेट सुद्धा सोबत असणं गरजेचं आहे. हे सर्व कागदपत्र जोडूनच तुम्ही तुमचा अर्ज सादर करावयाचा आहे. यासाठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच अचूक निकष स्पष्ट होतील.
सर्वात महत्त्वाचा विषय आहे की सुपरवायझर आणि मुख्य सेविका पदांसाठी अनुभव अपेक्षित आहे आणि त्याबद्दलची जी काही माहिती दिलेली असेल ती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच त्याचे निकष आपल्याला स्पष्ट होणार आहेत. उमेदवारांसाठी मानधनामध्ये वाढ होणार आहे, म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी सुधारित मानधन संरचना लागू होणार आहे. नोकरीची स्थिरता ही सरकारी विभागातील पदे असल्यामुळे दीर्घकालीन स्थिरता आहे. महिला उमेदवारांसाठी विशेष संधी आहे. महिला व बालकल्याण विकास विभागामध्ये महिलांना प्राधान्य दिलं जातं आणि त्यानुसारच ही अर्ज प्रक्रिया असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यांना या नोकरीचा विशेष लाभ मिळू शकतो. सर्वात महत्वाचं आहे की ही जी भरती आहे ती तब्बल 23 वर्षानंतरची मेगा भरती असल्यामुळे अर्जदारांची संख्या प्रचंड असणार आहे, कारण सध्या खूपच जास्त मेरिटची गरज असते आणि आपल्यामध्ये कॉम्पिटिशन सुद्धा खूप जास्त आहे. त्यामुळे अर्जांची संख्या सुद्धा खूप असणार आहे. आपला अर्ज भरत असताना एखादी लहान जरी चूक झाली तरी आपला अर्ज बाद होऊ शकतो, कारण अर्जांची संख्याच मोठ्या प्रमाणात येणार असल्यामुळे किरकोळ चुकांना सुद्धा ग्राह्य धरलं जाणार नाही. आणि त्यासाठीच आपण आपला अर्ज जमा करत असताना आपले जातीचे दाखले, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमेलियर, इतर आपलं अपंग असेल तर अपंगत्वाचं प्रमाणपत्र, महिला असेल तर महिला असल्याचं किंवा डोंगरी विभागातील असेल तर डोंगरीचं प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा दाखला, आपण कोणत्या कॅटेगरी मध्ये मोडत आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती, रहिवाशाचं प्रमाणपत्र इत्यादी संपूर्ण कागदपत्र आपल्या अर्जासोबत देणं गरजेचं आहे आणि अर्ज हा स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये लिहून जमा करावायचा आहे. अर्जावरती आपल्याला फोटो चिटकवायचा आहे, त्यामुळे पासपोर्ट साईज फोटो तयार ठेवणं गरजेचं आहे. अर्ज ही ऑनलाईन नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना वेळेत अर्ज पोहोचवणं महत्वाचं आहे, कारण ऑनलाईन अर्ज असेल तर आपल्याला तो कोणत्याही ठिकाणी जाऊन भरता येतो, परंतु ही अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन आहे. त्यामुळे आपल्या जिल्हा कार्यालय किंवा तालुका कार्यालयामध्ये जाऊन संपूर्ण कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह आपला अर्ज त्या कार्यालयामध्ये जमा करावयाचा आहे आणि ही प्रक्रिया ज्या वेळेला जाहिरात प्रसिद्ध होईल त्यानंतर त्यामध्ये दिलेल्या संपूर्ण माहितीनुसार किंवा ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांच्या नुसारच आपण आपला अर्ज भरायचा आहे किंवा तो त्या कार्यालयामध्ये जमा करावयाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पदासाठी या महिला आणि बाल विकास विभागामध्ये जी जाहिरात आता निघणार आहे किंवा जी मोठी घोषणा झालेली आहे त्यामध्ये पदांची संख्या भरपूर आहे, म्हणजे मेगा भरती आहे. 8,669 पदांसाठीची ही जाहिरात आलेली आहे आणि याची घोषणा आदिती तटकरे यांनी केलेली आहे. त्यामुळे या भरतीची प्रक्रिया शक्यता आहे की या महिनाअखेरीस होऊ शकते. म्हणूनच तुम्ही लवकरात लवकर तयारीला लागा आणि जे अधिकृत संकेतस्थळ आहे महिला आणि बाल विकास विभागाचं त्याच्यावरती जाऊन कायमस्वरूपी तुम्ही हे तपासत राहा, म्हणजे तुमची जाहिरात प्रसिद्ध झाली किंवा नाही किंवा कोणत्या पदासाठी काय कागदपत्र आवश्यक आहेत, निकष काय आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला त्या अधिकृत संकेतस्थळावरती मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा आणि या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.